राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार। लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असून आचारसंहिता लागण्याची शक्यता। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। हिवाळी अधिवेशनात धुरंधर सिनेमाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का। तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश। तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा। मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची घेणार भेट। बिहारचे मंत्री नितीन नवीन बनले भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष। आज दिल्लीत येऊन स्वीकारणार पदभार। दिल्लीतल्या सभेतून राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा। आम्ही सत्तेत आल्यावर यांच्यावर करणार कठोर कारवाई। आजपासून पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर। सर्वात प्रथम जॉर्डन, त्यानंतर इथिओपिया आणि शेवटी ओमानचा करणार दौरा। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत हनुका उत्सवादरम्यान दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार। 12 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईत जंगी स्वागत। वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी। मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांची हजेरी। आणि तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान बदलाचं मोठं विधान केलंय। आता तर चव्हाणांनी थेट तारीख सांगत मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं भाकीत केलंय। चव्हाणांच्या या भाकितानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। पाहूयात। 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलणार। चव्हाणांचं पंतप्रधान संदर्भात मोठं विधान। विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय घमासान। चव्हाणांचा दावा, बदलणार राजकीय हवा। तर मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे। पण आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानं देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। कारण गेली 11 वर्ष देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत चव्हाणांनी देऊन टाकलेत। पिंपरी चिंचवडमधील जनगण मन या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी हे भाकीत केलंय, ज्यात त्यांनी 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार असून मराठी माणसाला पंतप्रधान पदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे। नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणतरी दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला। विशेष म्हणजे चव्हाणांनी या महिन्यात दुसऱ्यांदा हा दावा केलाय। हे भाकीत करताना चव्हाणांनी जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिले, ज्यानुसार अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केल्याचं चव्हाण सांगतायत। अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचं चव्हाणांचं म्हणणं आहे।
अमेरिका सरकार एक कायदा करून येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाण करतायत। आता अमेरिकेतल्या या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता चव्हाणांनी वर्तवली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक वर्ष दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात काम केलंय। दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत। विशेष म्हणजे या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत। तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे। ते पीएमओ ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही। त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही, परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। यावर फार मोठा वेगळा विषय आहे, ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही। पृथ्वीराज बाबा जे म्हटले त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही। जरा 2-3 महिने, 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे, पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही। पण काहीतरी घडतंय एवढं मात्र नक्की। त्यांचा संबंध राष्ट्रीय स्तरावरती ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। अनेक गोष्टी जे बोलत असताना त्यांच्यातली काही अधिक माहिती त्यांच्याकडे असतात, कारण राष्ट्रीय स्तरावरती काय गोष्टी आणि घडामोडी चाललेले हे त्यांना फार बारकाईने त्यांचा अभ्यास आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत। अर्थात त्यांच्याकडची काय माहिती ही काय आमच्याबरोबर चर्चा न झाल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु एक ज्येष्ठ नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी काही ना काहीतरी त्याचा अर्थ असावा। विरोधकांनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा गांभीर्यानं घेतला असला तरी सत्ताधाऱ्यांना हे मान्य नाही। त्या उलट सत्ताधाऱ्यांनी चव्हाणांच्या या भाकिताची खिल्लीच उडवल्याचं दिसतंय। एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतला कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं, हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। याबद्दल मी काही बोलणं हे चुकीचं ठरेल। आता पृथ्वीराज चव्हाण हे ज्योतिषकार किंवा भविष्यकार कधी झालेत मला माहिती नाही, परंतु हे त्यांनाच विचारलेलं बरं। पृथ्वीराज चव्हाण आता काय म्हणाले त्याच्याकडे मला काय बोलायचं नाही आहे, कारण कसं आहे की पृथ्वीराज बाबांना पण आता निवडणूक हरल्यापासून काही काही स्वप्न पडायला लागली, त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वास्थ्य से मजबूत है। विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये चव्हाणांच्या दाव्यानुसार एकमेकांविरोधात प्रतिक्रिया उमटत असतानाच मुनगंटीवारांना मात्र यात देशाविरोधी षडयंत्र असल्याचं वाटतंय। गंमत म्हणून पाहतो, षडयंत्र म्हणून पाहतो। खरं तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, एक चांगले व्यक्ती आहे, पण काँग्रेसच्या लक्षात आलं की दुसऱ्या कोणी नेत्यांनी असं वाक्य म्हटलं तर खूपच जास्त टीका होईल आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी पुढे केलं। खरं तर अमेरिकेमध्ये एखादी घटना, एखादा पेपर, तिथं त्यांच्या षडयंत्राचा भाग असू शकतो आणि त्या भारतातील काँग्रेसला अगोदरच माहिती आहे तो पेपर, त्यांना हे माहिती आहे की 19 तारखेला तो पेपर सबमिट झाल्यावर अशा अशा घटना होत आहे। हे काय दर्शवतं की अमेरिकेचं आणि काँग्रेसचं देशविरोधी कृत्यामध्ये काही संबंध तर नाही ना, हे तपासायची गरज आहे। त्यांना काय माहित हो अमेरिकेत काय कागदामध्ये काय आहे म्हणून, काही गडबड आहे, दया दाग में कुछ कागा आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान बदलण्याचे संकेत दिले आहेत। त्यांच्या या भाकिताला ते स्टिंग ऑपरेशनचा संदर्भ देत आहेत। त्यामुळं 19 डिसेंबरला नेमकं काय घडतं, पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेलं भाकीत खरं ठरतं की केवळ अफवा म्हणून उरतं, आणि जर भाकीत खरं ठरलं तर नागपूरच्या कोणत्या नेत्याला पंतप्रधान पदाची संधी मिळते, या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत वेट अँड वॉच। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।